भाग 101 सुरू होत आहे. उपविभाग 9. शिवाजीराजे सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांबरोबर पाय मोकळे करून मिर्झा राजांच्या डेऱ्यात आले. राजांना पाहताच मिर्झा राजांनी राजांना हाताशी धरून आत आणलं. डेऱ्यात उदयराज, उग्रसेन, त्याचबरोबर बैठकीवर बसलेले उमदे फिरंगी याकडे राजांचं लक्ष गेलं. मिर्झा राजांनी मनुचीची ओळख करून दिली. मनुचीच्या अभिवादनाचा स्वीकार करून राजे म्हणाले, आपल्या तोफखान्याचे हेच प्रमुख ना? मिर्झा राजे आश्चर्याने उद्गारले, आपल्यालाही ते माहीत आहे? राजे नुसते हसले नाही. मिर्झा राजांनी सांगितलं, आमचे मनुची नुसते तोफखान्यात हुशार नाहीत, ते बुद्धिबळही चांगलं जाणतात. राजांनी हसून मनुचीकडे पाहिलं. राजे म्हणाले, मग आमचं आणि यांचं जमेल. आम्हालाही बुद्धिबळाचा विश्वास आहे. वा, आम्हालाही माहीत नव्हतं. मिर्झा राजे म्हणाले, तुमची ना नसेल तर एक डाव मांडूया, काही हरकत नाही. पण तहाच्या राजांना पुढे बोलू न देता मिर्झा राजे म्हणाले, ते होऊन जाईल. बुद्धिबळाचा डाव मांडला गेला. 2 भरजरी लोडांना टेकून दोघे बसले होते. मध्ये चौरंगावर बुद्धिबळाचा हस्तिदंती पट मांडला होता. मनुची डाव पाहत शेजारी बसला होता. डाव सुरू होऊन बराच वेळ झाला. मिर्झा राजे वारंवार हुक्का पीत होते. साऱ्या डेऱ्यात शांतता पसरली होती. समया प्रज्वलित झाल्या होत्या. राजांची सरशी स्पष्ट दिसू लागली. मिर्झा राजे अस्वस्थ बनले आणि राजांनी मिर्झा राजांना शह दिला. मनुची हसला. मिर्झा राजांनी मनुचीकडे पाहिलं. मनुचीने खांदे उडवले. मिर्झा राजे विचार करीत होते. शह सुटण्याची शक्यता दिसत नव्हती. मिर्झा राजांनी हुक्क्याची नळी फेकली. ते म्हणाले, राजे, आपकी जीत, हम हार गए. सारी उम्र डाव खेळण्यात गेली, पण आज तुमच्याकडून हार खावी लागली. राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित त्या बोलानं विरलं. राजे खिन्नपणाने म्हणाले, राजाजी, या डावाला कसली किंमत? हाच खेळातला डाव प्रत्यक्षात उतरला असता तर. मिर्झा राजांनी राजांच्या नजरेला नजर दिली. मिर्झा राजे शांतपणे म्हणाले, ती शंका जरी असती तरी आम्ही डावात उतरलो नसतो. क्षणात दोघे मनमोकळेपणानं हसले. सेवकाने ताटं तयार असल्याची वर्दी दिली. मिर्झा राजे म्हणाले, राजे चला. माफी असावी, मी एकच वेळ भोजन करतो. फलाहार तरी कराल ना? मिर्झा राजांच्या सह शिवाजीराजे उठले. पाठोपाठ मनुची, उग्रसेन, उदयराज आत जात होते. फलाहार करून राजे डेऱ्यात आले. डेरा अनेक समयांच्या उजेडात प्रज्वलित झाला होता. राजे बैठकीवर बसले होते. हिरोजी, आनंदराव शेजारी उभे होते. वाटाघाटींसाठी बोलावण्याची राजे वाट पाहत होते. आणि पंतांनी वर्दी आणली. उदयराज मुन्शी आणि सुरतसिंग कछवाह येत आहेत. दोघे आत आले. मुजरे झाले. राजांनी विचारलं, चलायचं कुठे? उदयराजांनी विचारलं, वाटाघाटीला. त्याचसाठी आम्ही आलो. मिर्झा राजांनी तहाचा मसुदा तयार करायला आम्हाला पाठवलं आहे. आणि मिर्झा राजे? ते हजर राहणार नाहीत. राजे विचारात पडले. त्यांनी निर्णय केला, ठीक आहे, आपण बोलू. तहाची बोलणी सुरू झाली. उदयराजांनी आपली मागणी मांडली. राजे ती ऐकून चकित झाले. राजांनी खूप विनवणी केली. राजांच्या विनंतीनुसार कछवाह मिर्झा राजांच्या डेऱ्यात खेपा घालीत होतो. पण मिर्झा राजे मागणीतला 1 किल्ला अथवा 1 सुरती रुपया सुद्धा कमी करायला तयार नव्हते. राजे पुरे सापडले होते. अखेर राजांनी तह मान्य केला. राजांनी आपले 23 किल्ले आणि त्याबरोबरचा 4 लक्ष होनांचा मुलूख बादशहाच्या पदरात टाकला. राजांच्या ताब्यात अवघे 12 किल्ले आणि 1,00,000 होनांचा मुलूख राहिला. ज्याचा वसूल नाही असा तळकोकणचा मुलूख राजांच्या ताब्यात राहिला. राजांच्याकडे राहिलेल्या मुलखातून राज्याचा खर्चही भागणं कठीण होतं. राज्य विस्तारासाठी राजांनी आदिलशाहीचा बालाघाटाखालील 9,00,000 होनांचा मुलूख जिंकण्याची तयारी दाखवली. ती अट मान्य झाली. पण त्यासाठी मिर्झा राजांनी 40 लाखांची खंडणी राजांवर लादली.
वार्षिक 3 लाखांचे हप्ते ठरले. उदयराजांनी मुद्द्याला हात घातला. त्यांनी विचारलं, राजे, आपल्या चाकरीचं काय? ज्या प्रश्नाला राजे भीत होते तोच प्रश्न उपस्थित झाला होता. एका स्वतंत्र राज्याचं स्वप्न पाहणाऱ्या राजानं बादशहाची नोकरी करायची. गरुडाने कावळ्याशी मैत्री करण्यासारखं ते होतं. राजे म्हणाले, उदयराज, मी सारं मान्य केलं, पण एवढी अट तुम्ही घालू नका. बादशहांची चाकरी करणं तुम्ही अमान्य करता असं का आम्ही समजायचं? गैरसमज होतोय. राजे गडबडीनं म्हणाले, आजवर मी बादशहाशी हवा तसा वागलो. लायकी नसताना त्यांना विरोध केला. मी एक राजपूत आहे. कोणत्या तोंडानं मी शहनशहांच्या तोंडासमोर जाऊ? त्यांनी गुन्ह्याची माफी केली, हा त्यांचा मोठेपणा. मी पापी आहे. माझ्यापेक्षा माझ्या मुलाला बादशहांनी 5,000 द्यावी. माझा मुलगा बादशहांच्या सेवेत अधिक शोभेल. यापुढं मी बेईमानी करणार नाही. बादशहांच्यासाठी ते सांगतील ती कामगिरी मी करीन. त्यातच मला धन्यता वाटेल. माझ्यासारख्या गुन्हेगाराला मनसब नको, चाकरीही नको. उदयराजांनी ते मान्य केलं. न कळत राजांनी निश्वास सोडला. उत्तर रात्री वाटाघाटी संपल्या. सूर्योदयाला राजे जागे झाले. स्नान आटोपून ते मिर्झा राजांना भेटायला गेले. मिर्झा राजांनी त्यांचं आनंदानं स्वागत केलं. मिर्झा राजे म्हणाले, राजे, समजूतदारपणे तुम्ही तह मान्य केलात. हमारी मुबारकबादी कबूल फरमाना. राजाजी, तह फार कडक झाला. गुन्ह्याच्या मानानं कमीच. ते मी जाणतो राजे. तह कागदावर होऊन चालत नाही, त्याची अंमलबजावणी व्हावी लागते. मला मंजूर आहे. तह झाला तरी मिर्झा राजे एका चिंतेत होते. तह आपल्याला विचारता न झाला असं वाटून दिलेर खान नाराज होणं स्वाभाविक होतं. मिर्झा राजांना ते नको होतं. मिर्झा राजांनी राजांना दिलेर खानाला भेटण्याची आज्ञा केली. शिवाजीराजे म्हणाले, राजासाहेब, तह आपल्याशी झाला. दिलेर खानांना भेटायची मला काय जरुरी? राजे, तुम्ही शरणागती स्वीकारता आहात. जरा सबुरीनं घ्या. दिलेर खान फामिंदा आहे. बादशहाच्या मेहरबानीचा आहे. भीती बाळगू नका. राजे हसले, म्हणाले, भीती? आणि दिलेर खानाची? राजाजी, मीही शिवाजी आहे. तुमची आज्ञा म्हणून जातो, भेटतो, पण मला सन्मानानं पाठवा. मतलब आपण मला जरी खिलत द्यावी, तुम्ही सन्मानानं मला वागवलं तर दिलेर खान माझा उपमर्द करू धरणार नाही. राजे, शरणागताला जरी खिलत नसते, त्या बोलानी राजे कळवळले, त्यांचा त्वेष उफाळला, मग दुसरी जबाबदारी माझ्यावर टाकू नका. कसली जबाबदारी? राजाजी, तुम्ही वडील आहात, राजपूत आहात. तुमचे बोल मी ऐकू शकतो, पण तो दिलेर खान काही वाकडा वागेल तर त्याची इज्जत ठेवणं मला कठीण जाईल. तसं घडून तुम्हाला कमीपणा येऊ नये म्हणून जरी खिलत मागितली. ज्या शिवाजीनं आजवर अनेकांच्या खिलती छिनावून घेतल्या, तो शिवाजी खिलत मागेल कशाला? मिर्झा राजे एकदम पुढे झाले. त्यांनी राजांचे दोन्ही खांदे धरले. गहीवरून ते म्हणाले, राजासाहेब, कसल्या दुर्दैवी परिस्थितीत आपण भेटतो आहो. तुमच्या प्रत्येक बोलानं आमचं मन उचंबळून येतं. कितीही कठोर व्हायला ठरवलं तरी तुमच्या शब्दांनी आमचं मन विरघळून जातं. मिर्झा राजांनी राजांना खिलत दिली. राजा रायसिंगाबरोबर 2 प्रहरी शिवाजीराजे चांदीच्या हौद्यात बसून हत्तीवरून दिलेर खानाला भेटायला पुरंदरवर गेले. शिवाजी राजा भेटायला येतो याचा दिलेर खानाला अभिमान वाटला. त्याने राजांचं स्वागत केलं, तहाचं कौतुक केलं. भारी तलवार राजांना नजर केली. राजे दिलेर खानाला भेटून माघारी आले. रात्री मिर्झा राजांचा डेरा विशेष सजवला होता. रुजाम्याच्या गालिच्यांची बैठक अंथरली होती.
मिर्झा राजांनी राजांचं स्वागत केलं. दोघे बैठकीवर बसले. राजांची माणसं रायसिंग, कछवाह, मुन्शी, दाऊद खान ही मंडळी आपापल्या आसनांवर बसली होती. मिर्झा राजांनी सांगितलं, राजे, तहाच्या यशाप्रित्यर्थ आज आम्ही आपल्याला राजपूत गाणं ऐकवणार आहोत. पण आम्हाला गाण्यातलं काही कळत नाही. थट्टा सोडा राजे. तुमच्यासारख्या कदरदान शूराला गाणं अप्रिय व्हायचं नाही. मिर्झा राजांनी टाळी वाजवली. साफा बांधलेला एक उमदा राजपूत आत आला. त्याच्या हातात खंजिरी होती. मुजरा करून तो मधल्या बैठकीवर बसला. मागे साथीदार ढोलकं घेऊन बसला. मिर्झा राजांनी ओळख करून दिली. राजे, हा आमचा हिरासिंग. आवाज पहाडी आणि भावपूर्ण आहे. हिरासिंग, राजेसाहेबांचा दिल खुश होईल असं गीत गा. बसल्या जागेवरून हिरासिंगाने मान तुकवली. खंजिरीचा नाद उठला आणि हिरासिंग गाऊ लागला, केसरिया बालम आओ जी पधारो म्हारा देश, साजन साजन मैं करूं और साजन जीव जड़ी, साजन फुल गुलवारा और सुंघू घड़ी घड़ी, केसरिया बालम आओ जी पधारो म्हारा देश. साजन गाता जाता कह गया और कर गया कोल अनेक, गिनता गिनता गीस गई म्हारी अंगलियोरी रेख, केसरिया बालम आओ जी पधारो म्हारा देश. साजन आया ये सखी और कई मनुहार कहूं, पहले पातल प्रेमरी फिर दोनों नैन धरो, केसरिया बालम आओ जी पधारो म्हारा देश. हिरासिंगाचं गाणं संपलं. मिर्झा राजांनी विचारलं, राजासाहेब, गाणं आवडलं? कानांना गोड वाटलं. राजे म्हणाले, राजे, गाणं फार नाजूक आहे. केशरी साफा बांधलेल्या प्रियकरानं युद्धावर जाताना आपल्या मेहबूबाला वापसीचा दिवस निश्चितपणे सांगितला होता. बिचारी त्याची वाट पाहत होती. दिवस आपल्या बोटांच्या पेरांवर मोजीत होती. तिचं पेर स्मरणातून चुकलं. सुन्न होऊन ती दिवस कंठीत होती. अचानक तिचा प्रियकर आला आणि तिनं प्रेमभरानं त्याच्या नजरेला नजर भिडवली. वाह, केवढा नाजूक भाव आहे, राजे उद्गारले. ही गीत राजपुतांची दौलत आहे राजे. खरं आहे, राजे बोलले. राजाची ही गीतं ऐकून आम्हालाही घरची ओढ लागली आहे. उद्या आम्ही जावं म्हणतो. मिर्झा राजे प्रसन्नतेने हसले. मिर्झा राजांचा निरोप घेऊन राजे उठले. उसनं अवसान सरलं होतं. आता गरज होती एकांताची. भाग 101 समाप्त होत आहे. Please subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video to join our Telegram group. Please click the link given in the description box.